नमस्ते. इयत्ता 10वी SRG क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. वेलकम इन SRG क्लास इन 10th स्टँडर्ड स्टुडंट. पहा, आता आपण परीक्षेसाठी लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स याच्यामधली अगदी 4 मार्काला कोणते प्रश्न पडतात आपण पहिल्या चॅप्टरचं मार्क वाईज हे करू, डिवायडेशन करू, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल की पहिल्या चॅप्टरमध्ये 4 मार्कासाठी हे प्रश्न आहेत, 3 मार्कासाठी हे प्रश्न आहेत, 2 मार्कासाठी हे प्रश्न आहेत. मग सोपं जाईल की नाही बाळांनो? चला तर मग 4 मार्कासाठी आपल्याला पडणारे प्रश्न कोणते आहेत ते आपण सोडवू. पहिला क्वेश्चन आहे 27 divided by x minus 2 plus 31 divided by y plus 3 is equal to 85. आणि त्याच्या जोडीचं इक्वेशन दिलेलं आहे 31 upon x minus 2 plus 27 divided by y plus 3 is equal to 89. आता ही दोन इक्वेशन आपल्याला दिलेली आहे, ती 4 मार्कासाठी आपल्याला विचारली जातात किंवा 3 मार्कासाठी सुद्धा विचारली जातील बाळांनो. चला तर मग काय करायचं, हे सेम आहे ना, तर काय करायचं बघा, इथं आन्सर चालू करायचं. आन्सर लिहित असताना 1 अपॉन लेट 1 upon x minus 2 is equal to m and 1 upon y plus 3 is equal to n. काय करायचं? पुट करावं लागणार आहे, इथं ठेवावं लागणार आहे आपल्याला. बघा, हे इक्वेशन मग कसं लिहिलं जाईल? इथं येईल 27m plus 31n is equal to 85. आपलं हे इक्वेशन फर्स्ट रेडी झालेलं आहे. आता हे इक्वेशन कसं येणार? 31m plus 27n is equal to 89. जर इक्वेशन 1 आणि 2 चा विचार जर केला तर बाळांनो बघा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे की नाही? जेव्हा असं क्रॉस मल्टिप्लिकेशन येतं तेव्हा त्या समीकरणांची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करून दोन इक्वेशन काय करून घ्यावे लागतात? तयार करून घ्यावे लागतात. तर काय करू? ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. 27m plus 31n is equal to 85. 31m plus 27n is equal to 89. काय केलं? ॲडिंग. 7 plus 1 8, 3 plus 2 5 plus 58n, 9 plus 5 14, 4 8 8 plus 8 16 plus 1 17. किती आलं? आता 58 च्या पाढ्यामध्ये म्हणजेच 58 नी 174 ला भाग जातोय का ते पाहावं लागेल. चला डिवाइड करूया. 58 च्या पाढ्यामध्ये 174 आहेत का? 58 into 3, 8 3 चा 24, 2 5 3 चा 15, 15 plus 2 17 आहेत ना. मग डिवाइड काय करायचं? डिवाइड बोथ साइड.
बाय 53. 53 न डिवाइड करायचं म्हटल्यानंतर काय येणार इथं m प्लस n इज इक्वल टू 3. हे गिवन इक्वेशन 3. आता याच्या पुढं काय करायचं सबट्रॅक्ट करायचं. कोणतं इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड जे मल्टी क्रॉस इक्वेशन आहे तेच एकदा ॲडिंग करायचं आणि एकदा सबट्रॅक्टिंग. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. बघा 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. आता सबट्रॅक्ट करत असताना साइन ही चेंज होतात बाळांनो. साइन ही बदलली जातात. इथं प्लस आहे मायनस, इथं पण मायनस, इथं पण मायनस होणार. मग 31 मायनस 27 रिमेनिंग मायनस 4m. इथं पण 4n. साइन कोणतं येणार मोठ्या संख्येचं प्लस. इथं पण 4च राहणार. मोठ्या संख्येचं चिन्ह -4. आता या पूर्ण समीकरणाला हे पूर्ण इक्वेशनला होल इक्वेशन डिवाइडिंग बाय 4. डिवाइड बाय बोथ साइड बाय 4. काय येणार -m प्लस n इज इक्वल टू -1. इक्वेशन नंबर इज हे 3 हे 4. आता साइन बघायची. इथं काय आहेत प्लस m आहेत, इथं मायनस m आहेत. याचा अर्थ यांचं ॲडिंग होतं आणि m काय होतात एलिमिनेट होतात. चला तर मग ॲडिंग इक्वेशन 3 and 4. m plus n is equal to 3 minus m plus n is equal to -1. m remove to each other, eliminate to each other. n plus n 2n. 3 minus 1 2. n is equal to 2 upon 2. n is equal to 1. Put the value in equation third. n is equal to 1. Put the value in equation third. m plus n is equal to 3. n put 1 is equal to 3. Therefore m is equal to 3 minus 1 plus 1. Change the place, right hand side becomes minus. m is equal to 3 minus 1 2. m is equal to 2. आपण इक्वेशन कसे लिहिलेले होते सुरुवातीला m आणि n चे व्हॅल्यू आपण काढून घेतलेले आहेत बाळांनो. तर इक्वेशन कसं लिहिलेलं होतं बघा. इक्वेशन असं लिहिलेलं होतं 1 upon x minus 2 is equal to m आणि 1 upon y plus 3 is equal to n. लिहिलेलं होतं की नाही असं. तर बघा put the value m. 1 upon x minus 2, m value is 2 and 1 upon y plus 3, n value is 1.
two equations form 1 is equal to 2 into x minus 2 is equal to 1. 2x minus multiplication 2 to the 4 is equal to 1. 2x is equal to 1 minus 4, change the place, plus 4. 2x is equal to 4 plus 1, 5. X is equal to 5 upon 2. ही फर्स्ट प्राइज आली आपली. काय आली? 5 upon 2. Here y plus 3 is equal to 1. Therefore y is equal to, plus change the right hand side, minus 3. Y is equal to 3 minus 1 minus 2. We got two values x and y. आणि किती मार्क्स मिळाले? 4 मार्क्स. आहे ना सोपं बाळांनो? चला पुढचं गणित पाहूया. अशाच प्रकारची आपण काय करूया? गणित घेत जाऊया की जेणेकरून तुम्हाला मार्क्स अगदी इझिली मिळून जातील बाळांनो. कारण सेमी इंग्लिश मराठी एकच आहे, फक्त इंग्लिशमध्ये समजावून सांगावं लागतं, वाक्य इंग्लिशमध्ये लिहावी लागतात. चला मग पुढचा क्वेश्चन्स याप्रमाणेच आहे. 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4. आणि इक्वेशन 2 into bracket 3x plus y minus 1/2 3x minus y is equal to minus 1/8. ही दोन इक्वेशन आपल्याला दिलेली आहेत. आता ही दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करून x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. अगदी सोपं आहे बघा. इक्वेशन 2 वरती आपल्याला प्रोसेस करावी लागणार आहे का ते पण सांगते. कारण इथे इक्वल यायला हवं ना. हे 2 एक्स्ट्रा आले, हे घालवण्यासाठी काय करायचं? मल्टिप्लाय बाय 2 बोथ साइड. हेच इक्वेशन व्यवस्थित करून घेऊया. मल्टिप्लाय बाय 2 बोथ साइड. काय येणार मग? 1/3x plus y हेच राहणार, मायनस 1/3x minus y इज इक्वल टू मायनस 1/8. 8 नाही 4 राहणार. कसं बघा सांगते. इथं 2 निघूनलं, हे 2 निघून जातील. इथं 2 निघूनलं, हे 2 निघून जातील. इथं पण 2 न गुणलं, बेके 2 4 जा 8. बरोबर ना? 2 4 जा 8. इथं रिमेनिंग ओनली 4. हे इक्वेशन दॅट्स आफ्टर काय करायचं पहा. 1 हे सेम आले, व्हॅल्यू सेम आल्या. इथं पण व्हॅल्यू ही सेम आली म्हटल्यानंतर 1/3x plus y is equal to m and 1/3x minus y is equal to n. हे काय करायचं? घ्यायचं. म्हणजे काय होणार इक्वेशन? इथं m plus n is equal to 3/4. इथे इक्वेशन, इकडचं इक्वेशन कसं येणार? m minus n is equal to minus 1/4. अजून इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपलं रेडी व्हायचं आहे. मल्टिप्लाय बाय 4 बोथ साइड. मल्टिप्लाय बाय 4 बोथ साइड.
4m plus 4n is equal to 3. Equation first is ready. We got a first equation. That's after multiply by 4 both side. 4m minus 4n is equal to minus 1. Equation number 2. We got equation number 2. 4n इथं प्लस आहेत, इथं 4n मायनस आहेत. काय करायचं? ॲडिंग टू इच अदर टू एलिमिनेट n. वी गॉट द व्हॅल्यू ऑफ m. आपल्याला m ची व्हॅल्यू मिळून जाईल. चला तर मग adding equation first and second. Adding equation first and second. First equation 4m plus 4n is equal to 3. 4m minus 4n is equal to minus 1. जेव्हा आपण ॲडिंग करतो तेव्हा साइन चेंज करायची नाही. जेव्हा सबट्रॅक्टिंग करतो तेव्हा साइन चेंज करायची. हे नेहमी लक्षात असू द्या बाळांनो. 4 plus 4 8 या. हे इलिमिनेट टू इच अदर, हे एकमेकाला निघून गेले. 3 मधून 1 मायनस झाल्यानंतर 2 राहिलं, रिमेनिंग ओनली 2. m इज इक्वल टू 2 अपॉन 8. बे 1 जा सॉरी 2 1 जा 2, बे 2 4 जा 8. बे के बे चौकाट. m is equal to value 1 upon 4. Put the value in equation any, first or second. Put the value in equation first. m is equal to 1 upon 4. Put the value in equation first. इक्वेशन फर्स्ट इथं आहे आपल्याजवळ. मग कसं होणार बघा. 4 into 1 upon 4 plus 4n is equal to 3. 4 4 4 4 1 4. 1 plus 4n is equal to 3. Therefore 4n is equal to 3 minus 1. 4n is equal to 3 minus 1 is equal to 2. n is equal to 2 upon 4. 2 2 जा. Therefore n is equal to, we got value 1/2. m is equal to 1 upon 4 and n is equal to 1 upon 2. Put the value in equation. Let we get 1 upon 3x plus y is equal to m and 1 upon 3x minus y is equal to n. Therefore 1 upon 3x plus y is equal to, put the m value 1 upon 4 and here 1 upon 3x minus y is equal to n value 1/2. Therefore two equation, we got two equations 3 and 4. 3x plus y. 3x plus y is equal to 4. Equation number 3rd. And 3x minus y is equal to 2. Equation number 4. Here plus y, here minus y. Adding equation 3rd and 4th. Adding equation 3rd
and 4. 3x plus y is equal to 4. 3x minus y is equal to 2. Therefore, remove the value y, eliminate y. Therefore, 3 plus 3 6x. Eliminate to each other y. 4 plus 2 6. X is equal to 6 upon 6. X is equal to 1. Put the value in equation third or fourth. Put the value in equation third. X is equal to 1. Put the value in equation third. 3x plus y is equal to 4. X 3 into 1 plus y is equal to 4. Therefore, 3 into 1 3 plus y is equal to 4. Y is equal to 4 plus right hand side minus 3. Y is equal to 4 minus 3 1. We get x is equal to 1. Therefore, x is equal to 1 and y is equal to 1. We get two values 1 and 1. आपल्याला 4 मार्क्स अगदी इझी मिळून जातात. आहे ना सोपं बाळांनो? तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. त्यामुळे मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ पटपट पाठवून अभ्यासक्रम पूर्ण करेल. थँक्यू बाळांनो.